मॅचला होते सुरुवात. थँक्यू सो मच शेळके सर. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल्स आपल्यापर्यंत आलाय. आदित्य नाईक पहिल्या षटकामध्ये बॉलर. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. यशवंत स्मृती क्रिकेट संघ राहणार आणि त्यांच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये जांताराजा क्रिकेट संघ खारबाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगली मॅच होईल. दोन चांगल्या टीम आमने सामने आहेत, यामध्ये शंका अजिबात नाहीये. चेंडूला परत जाऊ दिलाय. फक्त नक्कीच बघत असताना माहिती उमेशला एक्स्ट्रा धावा येतात, तो बेनिफिट आहे. आणि ज्या काय धावा येतात त्याचा फायदा आपल्या टीमला नक्कीच होईल. त्या अनुषंगानं उमेश पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. सुंदर बॅटिंग उमेशने केली होती. 11 धावा खर्च करत एक विकेट देखील उमेशने घेतला होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आता आजचा चेंडू अप्रतिम आहे. पहिले दोन चेंडू खराब पाहायला मिळाले. बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे यशवंत स्मृती राहणार संघाचा. आणि सध्या तरी नक्कीच त्यांच्या आपल्याला चांगली बॉलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती आपल्याला स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय. आदित्य नाईक बॉलिंग मार्क वरती आहेत. इव्हेंटचं सेशन आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू प्रचंड वेगाने हा चेंडू पाहायला मिळाला. काय लेन ते काय टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरिएशन किती चांगलं आहे बघा. जास्त यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतात टीममध्ये. आणि सध्या तरी यंगस्टर यांचा खेळ भरपूर सुंदर आणि चांगला राहिलाय. अप्रतिम बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. भिवंडी म्हटलं की क्रिकेट 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 आणि क्रिकेटचं माहेरघर म्हटलं जातं भिवंडीला. भिवंडीमध्ये मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंट होत असतात आणि हे सगळे खेळाडू सातत्यानं चांगला क्रिकेट खेळत देखील असतात. पुढचा चेंडू शपथ झाले पाठर. टर्न करण्याचा प्रयत्न होता. फटका फाईन लेगला तिथे बीट करून चेंडू चालला. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 7 या आकड्यावरती. पुढचा चेंडू समोरचे दिशेने फटका हवे तर मिसामिंग शॉट डाऊन द बॉल. फिल्डर पुन्हा अपयश येत असताना राहुल तरे मात्र या मॅच मध्ये भरपूर संघर्ष करतोय. पुन्हा शून्यावरती बाद झालाय. पहिला धक्का लागत असताना जाणता राजा क्रिकेट संघ खारबावला.
काही संपला. पहिल्या वर्षी क्रिस प्लॅनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जांतराचा कारभावची धावसंख्या धावपलकावरती एकी रँकामध्ये आहे. फक्त 7 धावा आहेत. एक खेळाडू बाद. रवीश तरे आणि उमेश तरे खेळतो मैदानामध्ये. या तर बंधूंना सध्या तरी इथं भागीदारी बनवणं गरजेचे असणार आहे. चला वेळ कमी घ्यावा प्लीज. यशवंत स्मृती राहणार आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे आणि मॅचला आपल्याला सुरुवात करायची प्लीज. चला वेळ कमी घ्या प्लीज. राहणार संघ आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची. सहकार्य करा. यावेळेचा हा फुल टॉस. विकेट किपर देखील बीट झालेत. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा देखील आपल्यापर्यंत लगेच. त्याला डायरेक्ट हिटचा प्रयत्न गरज नव्हती. अजून का धावा मिळतील का? बॅकअपसाठी तिथे खेळाडू पोहोचलेत. धाव घेण्यासाठी रेडी नव्हते तिथे उमेश तरी. व्हाईट बॉल प्लस धाव देखील आहे. एकूण मिळतील 2 धावा. व्हाईट बॉल आणि एक धाव जी धावून घेतली आहे. 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती. बॉलिंग मार्कवरती बॉलर स्वीकार नाईक आलेत. संतोषजी मस्के काकांचं आगमन. नो बॉलचा इशारा अंपायरचा. ओव्हरस्टेप कदाचित केला असावा. या चुका महागात पडतील आणि अंपायरनं लगेचच नो बॉल सिग्नल दिलाय. ओव्हरस्टेप केलेला आहे. याच गोष्टी सांगतायत की जी लाईन आहे त्याच्या नक्कीच पुढेच यावेळेस पाय असावा. त्या अनुषंगाने अंपायरनं लगेचच बघितलंय. नो बॉल घोषित केला. पुन्हा प्लस धावा 2. चायची व्यवस्था. लेग बाईट्स फ्री आहे. फटका यावेळेचा हवेत खेळलेत. टायमिंग इथे प्रचंड सुंदर आहे. रन्स देखील चांगला मिळतील. उमेश तरेच्या बॅटमधून हा दमदार शॉट येत असताना हा सिक्सर. हा देखील फटका हवेत. मिस टायमिंग आता. फिल्डर तिकडे थांबले. त्यांना माहिती आहे चेंडू पुढे नक्कीच ट्रॅव्हल होणार आहे. लाईन तिकडे होईल चेंडू. त्या अनुषंगाने ते थांबले आणि चेंडू एका टप्प्यानं उचलून फेक करेपर्यंत 2 धावा घेण्याची एक नामी संधी होती. रवीश माफ करा. रवीश तरे आणि उमेश तरे या दोघांमध्ये. पुन्हा एकीच मिड विकेटला हा फटका खेळायचा होता आणि चेंडू त्याच रिजनमध्ये गेला. दुसरीचा प्रयत्न. उमेश तरे पोहोचणार का वेगानं? 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला चांगली पाहायला मिळते. कॉर्डिनेशन व्हेरी इम्पॉर्टंट. खूप चांगलं असतं जेव्हा कॉर्डिनेशन होतं तेव्हा काय धावा धावून घेत असतात खेळाडू. आणि या 2 धावा येत मिळत असताना संधी कुठल्या प्रकारची सोडली जाणार नाहीये. मॅच महत्वाची आहे. जिंकले तर पुढच्या फेरीमध्ये ऑलरेडी अर्णव इंटरप्राइजेस संघ खारबाव बघूया. तो संघ आपल्याला नक्कीच अंतिम मॅचमध्ये आजच्या दिवशी पाहायला मिळेल. मात्र राहणार जाईल पुढे की खारबाव जाईल पुढे. खारबाव तर पुढे आहेच. म्हणजे इथनं कुठला संघ असणार आहे पुढच्या फेरीमध्ये. धावसंख्या 21 आहे स्कोर बोर्डवरती.
सुंदर चायची व्यवस्था, मॅनेजमेंट अप्रतिम आहे. वेळेवरती नाश्ता, चहा या सगळ्या गोष्टी नक्कीच पाहायला मिळतात. काकांचा मनापासून आभार. संतोष काका. दावीतनं एक सिंगल मी तर पीपीएल मध्ये तर ते डान्स करत करत चहा पित होते. आता सध्या ते थोडेसे शांत आहेत. भरपूर मजा नक्कीच त्यांनी पीपीएल मध्ये भरपूर मजा केली होती. माणसाने आनंदित राहणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या 22 वरती आहे. पुढील चेंडू लाईन मात्र खराब आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा येत असताना एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे स्कोर बोर्ड 23. हा षटक भरपूर मोठं कदाचित आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू ऑलरेडी टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये लिगल चेंडू किती आहेत अल्पेश? 4 चेंडू लिगल आहेत. पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, लेग स्टिकच्या बाहेर नाहीये हा चेंडू. चेंडू डॉट. यस. तर चला मॅच सुरू करायचं असं नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून सूचना आम्हाला येत आहेत. सन्मान्य भूषणजी माई यांचं देखील आगमन झालेले समाजसेवक बाटेलेगावचे आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच सन्मान्य जितूजी पाटील आपण देखील या व्यासपीठावरती, दापोडे गावचे उद्योजक आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.
यावेळेचा हा चेंडू देखील पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. अंपायरचा इशारा वाईट बॉल झाला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड 25. 25 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. यावेळेचा हा चेंडू बघतो आपण सुंदर पाण्यामध्ये. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आले. निमित्त असताना एक सिंगल. पुढचा चेंडू लीडिंग एज आहे. झेल कॅरी झाली नाहीये. कदाचित पोहोचणं गरजेचं होतं. सध्या तरी उमेश चांगली बॅटिंग करतोय. दावीतनं एक सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला 27. 27 आकड्यावरती धाव फलक आहे. षटक यावेळेचं बघतो आपण दुसरं झालं कंप्लीट. चला तर नंतर नक्कीच वेळ घेऊ नका. थोडं सहकार्य करा. ऑलरेडी 5 ते 10 मिनिटं एक्स्ट्रा आपली गेलेली आहेत. थोडं सहकार्य करा. लवकरात लवकर मॅच ऑन करायचे. राहणार संघ फिल्डिंग लावून घ्या. रन्स 27 झालं सर. ओके सर. भूपेश आलेत. थर्ड ओव्हर मध्ये वेगवान चेंडू. प्रचंड वेगाने चेंडू हाताळलाय. सुंदर होता चेंडू. अशा अगोदरचं षटक भरपूर मोठं झालं. 20 धावांचा लांब लचक षटक आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू किती हाताळले अल्पेश त्या षटकामध्ये आम्हाला सांगतील? 11 चेंडू. म्हणजे 2 ओव्हर एकच बॉल रन लागले आपण असंच म्हणू. संघाची धावसंख्या पाहिल्यामध्ये एकूण स्कोर बोर्ड वरती 27. समोरच्या दिशेनं चांगला फटका उचलून फेक करेपर्यंत 2 धावा येते. मिळतात 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 29. 29 धावा. षटकातील पुढचा चेंडू राऊंड विकेटनं पुन्हा एकदा फुल टॉस आहे. ऑनसाइड लाउंडरचा हा फटका तिकडे फिल्डर भरपूर वेगानं पोहोचलेत. फिल्डिंग यावेळी सुंदर झाले. उचलून फेक करेपर्यंत उमेशला 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने जांताराजा कारभावची धावसंख्या स्कोर बोर्ड 31. 31 धावा. एक खेळाडू बाद. सुंदर चेंडू. अप्रतिम बोल. अराउंड द लेग खेळण्याचा प्रयत्न. सुंदर होता चेंडू. दांडीगुल करत असताना दुसरा धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. जांताराजा खार बावला. लाइन मारने का नहीं. अरे क्यों मारने का नहीं. अरे होगी तेरी दांडी गुल्ले मेरा साहेब पावरफुल.
यावेळेचा हा वेगवान होता चेंडू, विकेट किपर बीट झाले. डेरिक हिटचा प्रयत्न तिथे होणं गरजेचं होतं. साकिंग एंडला भरपूर वेगाने तिथं पोहोचलेत. दावीतनं मीत एक सिंगल. संघाची धावसंख्या 1 न जातीय पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 32 आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. धावांचा वेग नक्कीच वाढवणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये बघतो आपण 40 ते 45 धावा बनवणं गरजेचं असणार आहे. बॅटिंग चांगली आहे. ऑन साईडला पूलचा हा फटका, डीप मध्ये फिल्डर आहेत, भरपूर वेगाने चेंडूपर्यंत पोहोचते. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. पायाचा सहारा त्यानं घेतला चेंडू उडवण्यासाठी. तद्वर 2 धावा आहेत ना मिळत असताना रवीश तरेला 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला एकूण 34 वरती आहे. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. 34 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. अंतिम षटकाला सुरुवात. करण नाही गेलेत. यावेळेचा फटका हवे ते फ्लॅटेड शॉट, डीप मध्ये फिल्डर आहेत, परतावा लागेल बॅटरला मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना तिसरा. आणि या मॅच मध्ये सध्या तरी आपल्याला बॉलिंग चांगली पाहायला मिळते. सध्या तरी यशवंत स्मृती क्रिकेट संघ रहाणालच्या माध्यमातून 1 मोर विकेट फलंदाज बाद. स्पॉन्सरशिप केलेला आहे स्वर्गीय वसंत जयराम स्टॅन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्वर्गीय बलवंत शेठ पाटील स्टॅन जो नक्कीच या स्पर्धेसाठी आपण बघतो सुंदरच्या मॅन ऑफ द मॅच आहेत. तर नक्कीच रोहन पाटील आणि त्यांचे बंधूच्या माध्यमातून आम्हाला त्या स्पॉन्सरशिप झालेल्या आहेत. सर्वांचं मनापासून आभार. सर्व स्पॉन्सरशिप नक्कीच स्पॉन्सरांच्या मी नावं पहिल्या दिवसापासून घेतो, ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे या क्रिकेट टुर्नामेंटसाठी. सर्वांचं मनापासून आभार. सर्वांचं चांगलं सहकार्य. आणि स्पॉन्सरशिप खूप महत्त्वाची आहे. स्पॉन्सरशिप जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा एक चांगली यशस्वी टुर्नामेंट कंप्लीट होत असते असं म्हटलं जातं. आणि सर्व स्पॉन्सरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. फुल करायचं होतं, टायमिंग झालं नाहीये. दावीतनं एक सिंगलच मिळेल. मयूर तरे 5व्या क्रमांकावरती आलेत बॅटिंग करण्यासाठी. 40+ तरी धावसंख्या बनवणं गरजेचं आहे. ज्या अनुषंगानं बॅटिंग यशवंत स्मृती राणालकडे आहे. पुढचा चेंडू फुल टॉस आहे. स्लॉक स्वीपचा प्रतिम शॉट आहे. या फटक्याची गरज नितांत होती. तो फटका आता मात्र रवीश तरेच्या बॅट मधून आलाय. 6. पुढील चेंडू
हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत व्हाईट बॉलचा आलाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर कार्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 42. 42 धावा. अजून या षटकातील चेंडू शिल्लक 3. 50 प्लसचा प्रयत्न नक्कीच असेल आणि या प्रयत्न करत असताना या मॅचमध्ये जाणताराचा क्रिकेट संघ कारबाव. पुढील चेंडू राऊंड विकेटनं अपील दाबदाला पाहायला मिळत. अंपायर तर सहमत नाहीयेत. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत येत असताना दावीतनं मी ते एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर कार्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत 43. 43. 50 प्लस धावसंख्या एक चांगली धावसंख्या नक्कीच म्हणून 50 अंडर रोखण्याचा प्रयत्न यावेळेस असावा यशवंत स्मृती रहाणालचा. तर अजूनही निर्णायक 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू सध्या तरी मयूर तरीनं भरपूर स्ट्रगल केला. मयूर असतील, राहुल तरे असतील. राहुलसाठी ही स्पर्धा बॅटिंग मध्ये नक्कीच एवढी चांगली गेलीच नाहीये. तो दोन्ही मॅचमध्ये त्याला अपयश आलं. उमेशनं चांगली बॅटिंग केली. पहिल्या देखील मॅचमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली होती आणि या देखील मॅचमध्ये त्याने 19 बनवल्यात. फॉर्टी 44 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. महत्वाचा चेंडू आहे. राऊंड विकेट ना ड्राईव्ह करत होतं. फटका तर चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. करा फिल्डिंग. 1-2 का 4. एकोणपन्नासचं टार्गेट या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी यशवंत स्मृती रहाणाल संघाला. थँक्यू डीजे. तसला खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची ते आम्ही लगेचच करतोय. दिगंबर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण काय शुभ सन्मान सत्कार करूया स्पर्धेच्या माध्यमातून. उपस्थित पाहुण्यांना आपण सन्मानित करूया. चला आपण सत्काराची तयारी करायची लगेचच. सन्माननीय भूषण माई आपण यांचा शुभ सन्मान सत्कार. सन्माननीय भूषण माई यांचा आपण सन्मान करू. दिगंबर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे सगळे सन्मान व्यासपीठावरती कव्हर करणार आहोत. तसेच पुढील सन्मान आपण करूया. सन्मान्य जितू पाटील. तसेच सन्माननीय रमेशजी पताळे आपण यांचा देखील सन्मान करू. सन्माननीय रमेशजी पताळे यांचा आपण सन्मान करू स्पर्धेच्या माध्यमातून. दिगंबर पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. तसेच सन्माननीय उपस्थित आमचे पाहुणे किशोरजी मडवी यांचा आपण सन्मान करू. सन्मान्य किशोरजी मडवी
यांचा आपण सन्मान करू स्पर्धेच्या माध्यमातून. तसे सन्माननीय विश्वनाथ गायकवाड आणि सन्माननीय अजय भोईर हे दोन्ही सन्मान आपल्याला लगेचच कव्हर करायचे स्पर्धेच्या माध्यमातून. सन्मान्य सुमितजी घरत यांचा देखील आपण सन्मान करूया. श्याम घरत यांच्या नक्कीच जे चिरंजीव आहेत सुमितचा आपण सन्मान करू. आणि श्यामदादांनी आम्हाला स्पर्धेसाठी बघतो आपण सुंदर असा आमचा हा कॉमेंट्री बॉक्स समालोचन कक्ष स्पॉन्सरशिप केलेला आहे आणि आपण सुमितचा सन्मान करूया. हा सन्मान करतील दिगंबर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करू. सन्माननीय संतोषजी मस्के पण यांचा देखील शुभ सन्मान सत्कार करूया स्पर्धेच्या माध्यमातून. रिग्नेश पाटील देखील स्पर्धेच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेत यूट्यूबच्या माध्यमातून. प्रताप शेठ पाटील यांचे चिरंजीव रिग्नेश पाटील यांच्याकडनं देखील खास करून हार्दिक शुभेच्छा येत असताना त्यांचा देखील एक मेगा इव्हेंट इथं 27 फेब्रुवारीपासून दस्तक देत आहे. आय थिंक 27 फेब्रुवारी नक्कीच जानेवारी महिन्यामध्येच तो आपल्याला शो कदाचित पाहायला मिळेल. आणि नुकताच ते देखील आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. रिग्नेश आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम आहे. आणि त्यांच्याकडनं खास करून राहणार टीमला शुभेच्छा येत असताना फटका यावेळेस ऑनसाईडला चांगला डीप मध्ये कोणी फिल्डर नाही रन चांगला मिळतील. चेंडू भन्नाट वेगानं केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स इथनं मिळतील 4. दमदार सुरुवात करत असताना यशवंत स्मृती क्रिकेट संघ राहणार. बॉल परतावा लागेल मैदानाच्या बाहेर फलंदाजाला. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण यशवंत स्मृती क्रिकेट संघ राहणारला.
शॉट अप्रतिम सँड अँड डिलिव्हर. काय फटका आहे, काय फटका आहे, दमदार फटका आहे आणि धावा देखील दमदारच मिळतील. सिक्सर आलाय. फटका होता. पुढचा चेंडू, अजून एक फटका येते. डीप मध्ये फिल्डर पोहोचणार का, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र उमेश सर्वेच्या डोक्याच्या वरून फ्लाय झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सरच्या नंतर येतो बॅक टू बॅक इथनं मोठे फटके येत असताना मुराल नाईकच्या बॅट मधून चौकारच्या मध्ये संघाची धाव संख्या 14 वरती पोहोचली आहे. यावेळीचा सुंदर होता चेंडू. पुन्हा एकदा तसाच काय फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटिंग सान्स आपल्याला एक वेगळाच पाहायला मिळतं आणि काहीतरी वेगळं असणं गरजेचं आहे. यावेळेचा पहिल्या षटकाचा केस संपला. पहिल्या वर्ष अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पण स्कोर बोर्डवरती रन संख्या आहे. यावेळी आपण बघतो 15 धावा स्कोर बोर्डवरती. 15 लॉस ऑफ 1. विवेक नाईक बाद झाला, त्यानं 4 धावांचं योगदान दिलं. सुरुवात मात्र बघतो आपण त्यांनी चांगली करून दिली चौकारानं आणि पहिल्या वर्षी अखेरीस 15 धावा धावपाल होते. नक्कीच बनवायचे 49. या मॅचमध्ये जबरदस्त चुरस नक्कीच पाहायला मिळेल. चला वेदांत, आपण लगेचच षटकाला सुरुवात करायची. वेदांत आलेत सेकंड ओव्हरमध्ये. यावेळेचा चेंडू बघतो आपण सुंदर पाहायला मिळाला. प्रचंड वेगानं होता तिथे. धाव दुसरी मिळेल का, वेगानं दुसरी धाव कंप्लीट केली. लेझी क्रिकेट खेळत असताना जांतराचा खारबाव संघ. चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे, या देखील गोष्टी लगेचच अंपायर सांगतायत. आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी उतरता तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे. हुशारी, चलाकी, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. क्रिकेट खेळ सोपं नाही आहे. क्रिकेटमध्ये नक्कीच तुम्हाला मेहनत करावी लागते आणि सातत्याने सतर्क राहावं लागतं. आणि आता सध्या तरी बघतो आपण थोडंसं लेझी क्रिकेट, अलगजापणा पाहायला मिळतोय आणि अळशीपणा क्रिकेटमध्ये जमतच नाही, चालतच नाही. आणि असा काय क्रिकेट खेळला तर कदाचित हा सामना सोडावा लागेल. मग आता मॅच शेवटपर्यंत चांगली नक्कीच होईल. वेदांत देखील एक चांगला बॉलर आहे. जांतराचा खारबावचा वेगवान चेंडू, जेलची संधी तिथे नसावी. फिल्डरचा प्रयत्न होता, चेंडूपर्यंत पोहोचलेत. चेंडू चेसून फिक केली जाईल तर मिळते एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय. एकूण 18 वरती धावफलक आहे. विजयासाठी या मॅचमध्ये 49 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, 15 बनवल्या का बॅटिंग केली. खास करून मुरालनं जबरदस्त सिक्सर मारला होता, त्याच्यानंतर एक बाउंड्री आणि पुन्हा नक्कीच कमबॅक केला होता राहुल तरेनं. आता वेदांतचा हा षटक भरपूर महत्त्वाचा निर्णायक आहे. बघूया षटकामध्ये वेदांत कशी बॉलिंग करतोय. वेदांत पाटील, राऊंड विकेट.
आदित्यसाठी थोडीशी अपील पुन्हा पाहायला मिळाली. तर चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे लगेच सांगत असताना सुनील म्हात्रे दाबीत नंबर एक सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 19 इन अ बोर्ड. अजूनही विजयासाठी या मॅच मध्ये बघतो आपण धावांची गरज आहे, एकूण 30ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. फिल्डिंग आपण बघितलं ऑनसाइड सध्या तरी पूर्णपणे पॅक केलाय. स्क्वेअर लेग वाईडिश लॉंग ऑन काउ कॉर्नर आणि मिड विकेटला फिल्डर तैनात केलाय. ऑफ साइडला एक आहे. फटका हवेचा चांगला आहे, अप्रतिम शॉट. काय फटका खेळलेत मृणाल नाईकचा. अजून एक दर्जेदार दमदार हा षटकार. कक्षामधून देखील आला असावा, त्यांचे पाठीराखे देखील बघत असतील. हाच शब्द आला असेल, वा का फटका. काय फटका आहे, काय टायमिंग आहे, काय नजाकत आहे, काय ताकद आहे आणि काय फुटवर्क आहे. सोपं नाही या फटका खेळणं. समोर वेगवान बॉलर आहे, त्याला मात्र हा फटका फ्लिक अप द रीस याला म्हटलं जातं. तिथे तुमचा बॉटम स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि कदाचित जर तेव्हा हा फटका घेत असताना तुम्ही जर लाईन मिस केली तर LBWची जास्त शक्यता असते. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती रन्स एकूण 25 धावा धावपालकावरती आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 24 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. सध्या तरी गणेश सर मॅचचा आनंद घेतात. समोर बसून मॅच जबरदस्त होईल, रंगतदार सामना पाहायला मिळेल. प्रेक्षकांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. राऊंड विकेट ना वेदांत रिदम मध्ये चुकलेत. अंपायरचा इशारा, डेड बॉल्स आपल्यापर्यंत आलाय. स्पर्धा प्रतिम आहे, सुंदर असं दर्जेदार असा हा आमचा सभा मंडप आपल्याला नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. बघूया वातावरण आहे. घनश्याम शेठ बोईरने नक्कीच महेंद्र दादा असतील, बाकी सर्वच जॉयल पिंपलास आणि त्याच्यानंतर ग्रामस्थ मंडळ पिंपलासच्या माध्यमातून हा दमदार मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय राजारामजी बोईर स्मृती चषक 2023. वेदांत पाटील राऊंड विकेट. नाईकसाठी बॅक टू द बॉलर समोर खेळले. फुलर लेनचा चेंडू होता, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, फुल टॉस समोर खेळले. चांगली फिल्डिंग करत असताना तिथे आता बघतो आपण फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला राहुल तरे. दाबीत नमेत एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 26 धावा स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आजचा दुसरा दिवस. मॅनेजमेंट अप्रतिम आणि स्टँडर्ड या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. वेदांत पाटील राऊंड विकेट ना. आकुट टपाचा आहे, वेगवान होता चेंडू. चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाही. षटक संपल्याचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. 2 षटकं संपली आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना यशवंत स्मृती रहानालची धावसंख्या आपल्याला पाहिजे होती स्कोर बोर्डवरती 26 धावा. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 12 आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 23 धावेची गरज या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चला पाणी घेऊन आपण जायचंय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू कक्षामधून आपण जा लगेचच. 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 23 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. डीजे
12-23 इक्वेशन. उमेश तेरेचा हा षटक निर्णायक आहे. नो बॉलचा इशारा. विकेटच्या बाहेर आहे चेंडू. व्हाईट बॉल. तर व्हाईट बॉल आहे ना. ओके. पुढचा चेंडू. फुल टॉस आहे. फटका खेळत हवे. डीप मध्ये फिल्डर आहे. झेलची संधी. अप्रतिम झेल. परतावा लागेल फलंदाजाला. मैदानाच्या बाहेर कमबॅक करत असताना उमेश तेरेला माहिती हा षटक महत्वाचा निर्णायक आहे आणि मी आता विकेट. फलंदाज होतात बाद. चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी बघतो आपण धावांची गरज. 22 11 22 21 म्हणजे प्रत्येकी चेंडूवरती 2 धावा बनवायच्या. त्या मॅच मध्ये जबरदस्त मजा येणार आहे. नवीन बॅटर दीपेश पाटील क्रमांक 4 वर दिलेत बॅटिंग करण्यासाठी. जबरदस्त मॅच होती. प्रेक्षकाने सामना आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या जाणताराचा खारबाव संघ देखील हार मानणार नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये यशवंत स्मृती रहाणाला हा सामना जिंकायचा आहे. प्रयत्न आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. होंडाचा हा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतला. त्याचा फायदा घेत असताना इथे आता वेळ घेतला तर लगेचच 2 धावा घेतल्या जातील. या अनुषंगानं पहिल्याच बॉलवरती 2 धावा घेऊन संघाची धावसंख्या 2 पुढे नेली आहे. धावसंख्या आपल्याला पाहिजे स्कोर बोर्ड 29 इन अ बोट. 29 धावा धाव पुस्तकावरती आहेत. विजयासाठी अजून चेंडू शिल्लक आहे 10. 20 धावीची गरज आहे येणाऱ्या 10 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. यशवंत स्मृती रहाणाला. तरीचा पुढचा बॉल. हा देखील फुल टॉस आहे. विकेट इथनं मिळत या. फुल टॉस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला नक्कीच कदाचित पाहायला मिळाला असता. मात्र टायमिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला नाहीये. आणि थर्ड अंपायर भीमा फलंदाज बाद आहेत. थर्ड अंपायरनं लगेचच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. चला बॅटर लगेचच. यस दिजे. धावेची गरज आहे. हा षटक सध्या तरी भरपूर महत्वाचा आहे. हे 3 चेंडू निर्णायक आहेत उमेश तरेचे. प्रयत्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. स्वीकार क्रमांक 5 वरती यावेळेचा
हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. चेंडू ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर. अंपायरचा इशारा वाईट बॉल झाला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड आपल्याला एकूण पाहायला मिळतोय 30 या आकड्यावरती. 19 अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण यावेळेस 9 चेंडू 19 धावा. सुंदर मॅच पाहायला मिळते. उमेश पुढचा चेंडू. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. खराब बॉलिंग, थोडासा प्रेशर आणि दबाव आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस या षटकामध्ये. उमेश तरेवरती एक्स्ट्रा धावा देखील महत्त्वाच्या आहेत. सिंगल डबल देखील खूप महत्त्वाचे आणि एक्स्ट्रा धावा जेवढे येतील तेवढा बेनिफिट, तेवढाच फायदा नक्कीच इथनं होईल यशवंत स्मृती रहाणाला. आणि तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. षटकातील पुढचा चेंडू. वेगवाने चेंडू, प्रचंड वेगानं आता कमबॅक करणारा चेंडू होता. इथं असताना डॉट बॉल. 2 चेंडू खराब हाताळल्याच्या नंतर बघतो आपण हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाला. स्वीकारला, जिम्मेदारी स्वीकारावी लागेल यावेळेस. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत विजयासाठी या मॅच मध्ये. बघतो आपण धावांची गरज 18. 8-18 इक्वेशन. उमेश तरे यावेळेचा हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर. अंपायरचा इशारा वाईट बॉलचा येत असताना ज्या काही एक्स्ट्रा धावा येत आहेत तर त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा नक्कीच या मॅच मध्ये. स्वीकारनं 11 चेंडू टाकले होते आणि आतापर्यंत उमेशने चेंडू टाकलेले आहेत 8. उमेश तरे षटकातील पुढचा चेंडू. यावेळेचा हा फटका चांगला आहे. समोर ड्राईव्ह करत असताना फिल्डर तिकडे पोहोचले. थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे आणि लगेचच त्याचा फायदा होत असताना 2 धावा येत नाही मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर कार्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 34. 34 धावा आता चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण यावेळेचे. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत विजयासाठी. 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. 7-15चं इक्वेशन या मॅच मध्ये. हा चेंडू निर्णायक आहे. एखादा मोठा फटका मॅच खुली करू शकेल आणि इथनं विकेट किंवा डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. खारबावचा फटकावेत. मिसामिंग झेल होणार नाहीये. चेंडू शिवून फेक करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. फेक अप्रतिम. आता विकेट किपरनं चूक केली आहे. आता फिल्डर हे सांगत असेल वेदांत की मी फेक तर केली होती मित्रा, आता तू चेंडू नक्कीच तिथं कव्हर केलं नाहीये. या 2 धावा इथनं मिळत असताना 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर बरोबर एकूण पाहायला मिळतोय 36 मध्ये 6 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. 13 धावेची गरज आहे. 6-13चं इक्वेशन. यस डीजे.
आदित्य नाईकच्या बॅट मधून हा पहिला सिक्सर जो सलामी लाला अजूनही खेळतो मैदानाच्या आतमध्ये. आता इक्वेशन या मॅच मध्ये सोपं आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 7 धावेची गरज आहे. 5-7चं इक्वेशन. वेगवान चेंडू, चेंडूने बॅटचा संपर्क आहे. डेरेक हिटची गरज आहे, तर डेरेक हिट झालं नाहीये. धावीतनं अजून एक सिंगल मेल. चेंडू आता शिल्लक आहेत बघतो आपण यावेळेचे 4. येणाऱ्या 4 बॉलमध्ये विजयासाठी धावांची गरज आहे. या मॅच मध्ये 6. 4-6चं इक्वेशन हा सामना जिंकण्यासाठी. एखादा डॉट चेंडू, एखादी विकेट मॅच शेवटपर्यंत जाऊ शकते आणि एक मोठा फटका मॅच जिंकून देईल. स्वीकार साकिंग यांना सज्ज खेळण्यासाठी. फटका यावेळेचा प्रतिम खेळलेत आणि हा फटका विजयाचा आहे. फ्लॅटेड शॉट जिंकला सामना. अभिनंदन यशवंत स्मृती रहानाल. हाडलक जांताराचा खारबाव. काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला, जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला, प्रतिम खेळ पाहायला मिळाला. शेवटपर्यंत संघर्ष आणि संघर्ष करत असताना अखेरकार विजयाचा झेंडा गाडला मैदानाच्या आतमध्ये. अभिनंदन टीम यशवंत स्मृती रहानाल. देऊया आपण मॅच सांभाळतो. मॅच खेळाडू तर मृणाल नाईक या मॅच सांभाळतो. माझ्याने 21 धावांची इनिंग आपल्या टीमसाठी खेळली. तो मृणाल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली, अप्रतिम इनिंग, 21 धावांची. चला आपण लगेच टॉस देखील करू महत्वाच्या मॅचचा. या कॅप्टन अर्णव स्पोर्ट्स खारबाव आहेच पुढे. 2 मॅच जिंकलेल्या आहेत. जांताराचा खारबाव स्पर्धेतून बाहेर आणि अर्णव स्पोर्ट्स खारबाव आणि या मॅच आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये संघ यशवंत स्मृती रहानाल मध्ये.